जय भीम. मी विशाल कांबळे, आरपीआयचा युवक जिल्हाध्यक्ष म्हणून माननीय संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष आरपीआय यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये काम करत असतो. आज आपण जावळी तालुक्यातील मावशी या गावामध्ये बेकायदेशीर वृक्षतोड झालेल्या ठिकाणी आपण आलो होतो. गेल्या 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी आम्ही या ठिकाणी भेट दिली. आम्हाला इथल्या गावकऱ्यांनी सांगितलं की तेव्हा अशा ठिकाणी बेकायदेशीरपणे वृक्षतोड चालून आहे आणि त्याची वाहतूक चालू आहे. त्यावेळेस आम्ही या ठिकाणी भेट दिली. त्यावेळेस आम्हाला दिसलं इथं की बेकायदेशीरपणे झाडांची तोड झालेली दिसते. इथं या ठिकाणी एक ट्रक होता, क्रेन होती आणि त्याच्यामधून लाकडांची वाहतूक चालू होती. आम्ही इथं आल्यानंतर संबंधित जागा मालकाला म्हणजे शेतकऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून आम्हाला समाधानकारक असं उत्तर भेटलेलं नाही. त्या दिवशी शनिवार होता. शनिवारच्या दिवशी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु शनिवार रविवार म्हणले की अधिकाऱ्यांचा मनमानीचा दिवस असतो, सुट्टीचा दिवस असतो, त्यामुळं अधिकारी हे कुणाचेच फोन उचलत नाहीत. आणि त्या अनुषंगानं आम्ही वनक्षेत्रपाल जावळी तालुक्याचे जे वनक्षेत्रपाल आहेत जोपाळे साहेब यांना तक्रार अर्ज केला होता. आणि त्या तक्रार अर्जामध्ये आम्ही असं नमूद केलं होतं की बेकायदेशीर वृक्षतोड बफर झोन आहे, ग्रीन झोन आहे आणि या झोनमधून झाडांची राजरोसपणे तस्करी चालू आहे. त्या राजरोसपणे होणाऱ्या वृक्षतोडीला आपल्याकडून कारवाई व्हावी. संबंधित जो कोण ठेकेदार असेल, जो कोण कंत्राटदार असेल त्याच्यावरती कडक कारवाई करा. वन विभागाचे आपले नियम भरपूर कडक आहेत, मात्र आपण अंमलबजावणी करायला कमी पडतोय. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली होती जोपाळे साहेबांनी की आपण बाबा अशा पद्धतीनं कारवाई करा जेणेकरून या ठिकाणी असं काय कोणतं परत कृत्य घडणार नाही. त्याच्यावरती आम्हाला या पत्रानुसार जावक क्रमांक ब तक्रार अर्ज विप मा वृक्ष 2026.27/265 या आशयाचं पत्र 22/4/2026 रोजी आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये जोपाळे साहेब असं म्हणतायत, सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आपणास कळून येते की आपले तक्रार अर्जाच्या नुसार या कार्यालयाकडून सदर बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत विनियम अधिनियम 1964 कलम 3 सुधारणा 1989 अन्वये व महाराष्ट्र जमीन महसूल वृक्ष हक्क नियमन नियम 1967 सुधारणा 2017 अन्वये कार्यवाही चालू आहे. तसेच जावली तालुक्यातील मौजे मावशीचे मालकी क्षेत्र कोणत्या पर्यावरण परिस्थितीकीय संवेदनशील क्षेत्रात येते व सदर क्षेत्रामध्ये बेकायदेशीर वृक्षतोड झाल्यास करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत माहिती घेण्याचे काम चालू आहे. सद्यस्थितीची सदर वृक्षतोड संबंधितांना नोटीस देऊन थांबवण्यात आलेली आहे. आपल्या तक्रारानुसार कार्यवाही करण्याचे काम चालू आहे. या कार्यालयाकडून सदरची कार्यवाही पूर्ण झाल्यावर त्यानुसार आपणास केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठवण्यात येईल. सदर प्रकरणी आपण उपवन संरक्षक सातारा यांचे कार्यालयात आंदोलन करू नये ही विनंती. जोपाळे साहेब याच्यामध्ये म्हणतायत या पत्रामध्ये की माहिती घेण्याचे काम चालू आहे आणि संबंधित सदरची वृक्षतोड संबंधितांना नोटीस देऊन थांबवण्यात आलेली आहे. आता आपण जर का या ठिकाणी येऊन बघितलं तर हा पाठीमागचा भाग दाखवा. पत्रकार बंधू, पाठीमागचा भाग दाखवा. या पाठीमागच्या भागामध्ये झाडं तोडून ठेवलेली होती, त्यातला काही भाग इथं पण टाकलेला आहे. बघा, हा जळलेला लाकूड आहे. या लाकडाचा काही उपयोग होणार नाही म्हणून इथं लाकूड टाकून ते बाकीचा माल घेऊन गेलेले आहेत. मग जोपाळे साहेब नेमकं चौकशी कशाची करणार? माल व्यवस्थित पोचलाय का? मालाला जाताना ठेकेदाराला जाताना कोणती अडचण आली नाही का याची चौकशी, आणि ठेकेदाराला काय अडचण नसेल आली याची चौकशी जोपाळे साहेब करणार आहेत का? जर इथं मालच उपलब्ध नाही, इथला माल तोडून जर का ठेकेदार पर जिल्ह्यामध्ये घेऊन जातोय, कोणताही पास त्याच्याकडे नाही, काही नाही, कसलेच परवानगी घेतलेली नाही त्यांनी, आणि कोणता तरी बोगस GR दाखवून, शासन निर्णय दाखवून आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जोपाळे साहेबांच्या माध्यमातून ठेकेदारानं केला. त्यामुळं आम्ही आज रोजीचं आंदोलन हे आमचं काही स्थगित केलेलं नाही. वन विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर, उपवन संरक्षकांच्या सातपुत्यांच्या बाहेर, कार्यालयाच्या बाहेर आम्ही आजचं आंदोलन करणार आहोत. याची मात्र नोंद जोपाळींनी घ्यावी एवढंच सांगतो. आणि झोपा काढून काम करण्यापेक्षा जागा राहून काम करा एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.